हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सो आजचा ब्लॉग हा गुरुपौर्णिमेसाठी आहे. म्हणजे बेसिकली माझ्या लाईफमध्ये जे म्हणजे गुरु म्हणून येऊन गेले त्यांना डेडिकेट करते मी आज हा ब्लॉग. ते म्हणजे ते बोलतात ना की आई ही आपली पहिली गुरु असते, ते आहेच आहे. बट माझ्या लाईफमधले पहिले गुरु हे अविनाश सर होते, जे की माझ्या बॉक्सिंगचे सर आहेत. त्यांनी मला फक्त बॉक्सिंगच नाही शिकवले की लाईफमध्ये खूप काही शिकून गेले. म्हणजे कसं वागायचं, कसं बिहेव करायचं. त्यांनी माझी बघायला गेलं तर पर्सनॅलिटी माझी त्यांनी डेव्हलप केली. आणि म्हणजे ते फक्त मला बॉक्सिंगमध्ये सपोर्ट नव्हतं करत, ते मला लाईफच्या सगळ्या डिसिजनमध्ये सपोर्ट केला त्यांनी. बघायला गेलं तर म्हणजे मी जेव्हा बॉक्सिंग क्विट करायचा डिसिजन घेतलेला, म्हणजे बॉक्सिंग क्विट करून मला प्रोफेशनलमध्ये जायचं होतं की जसं तुम्हाला आता माहितीच आहे मी CMA करते आहे. तर त्या CMA करण्यासाठी पण त्यांचा सपोर्ट होता. भले की माझे पप्पा मम्मी तर माझ्याबरोबरच होती पहिल्यापासून म्हणा की ती कशात होती. ती बोलत होती की तू अभ्यासच कर, तुझ्या अभ्यासातच हुशार आहेस तू तेच कर. पण माझे पप्पा खूप अगेन्स्ट होते. त्यांना मी बॉक्सिंग सोडलेली नको होती. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की माझं बॉक्सिंगमध्येच करिअर झालं पाहिजे. म्हणजे ते फेअर इनफ, एका पॉईंटपर्यंत त्यांचं पण बरोबर होतं की मी एवढ्या वर्ष बॉक्सिंग केली आहे, तर मग आता मी ते सोडणं आणि अभ्यास करणं आणि ते पण एवढी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणं, ते माझ्याच्यानी होईल ना होईल. पॅरेंट्सला सेकंड थॉट असतोच की मुलाकडनं होईल की नाही, उगाच करिअर त्याचं वाया नको जायला वगैरे. बट त्या डिसिजनमध्ये सरप्रायझिंगली अविनाश सर माझ्याबरोबर होते. ते बोलले की माझ्या पप्पांशी ते बोलले की तिला काही करायचं आहे ते करू द्या, ती तिच्या मनाने करते, ती तिचं मन अजून त्याच्यात लागेल. म्हणजे अशा खूप डिसिजनमध्ये त्यांनी मला सपोर्ट केला. हालाकी मी अजून आता एवढी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, ते मी खूप रिग्रेट करते, राहायला पाहिजे मी कॉन्टॅक्टमध्ये. बट असं म्हणजे मला असं त्यांना हे केलेलं, असं मी त्यांना असं कधी माझ्या मनात वाटतं की मी त्यांना प्राऊड फील नाही करून दिलं. म्हणजे मी बॉक्सिंग क्विट केली, बट ॲक्च्युली बघायला गेलं तर ते बॅलन्स आऊट नव्हतं होत. बॉक्सिंग आणि CMAला खूप फोकस लागतो, दिवसभर अभ्यास करायला लागतो. तुम्ही अदर ॲक्टिव्हिटीज एवढ्या प्रमाणात नाही करू शकत की तुम्ही. म्हणजे मी ॲक्च्युली इंटरनॅशनल खेळून आलेली आणि म्हणजे नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलसाठी बॉक्सिंगसाठी पण खूप प्रिपरेशन असतं. तिथे तुम्हाला एक गोष्ट मला काही ना काही चूज करायचीच होती. बट थँकफुली म्हणजे असं नाही आहे की मी CMA घेऊन रिग्रेट करते. मी खूप चांगला डिसिजन घेतला माझ्यासाठी आणि मी खूप चांगलं करते त्याच्यामध्ये. बट मला रिग्रेट ह्याचंच होतं की मी बॉक्सिंग सोडलं. तर मी विचार चालू आहे की माझा अटेम्प्ट जेव्हा होईल, मी सगळ्या लाईनवर येईल, तेव्हा मी बॉक्सिंग स्टार्ट केली पाहिजे वगैरे. सो आपण बघूया. आणि बोलत होते की आणि मी TYला जो क्लास लावला हर्ष ट्युटोरियल्स, आमचे हर्षद सर होते, ते माझे सेकंड गुरु होते. मला त्या क्लासमध्येच ते भेटले. तर माझं TY झाल्यानंतर मग त्यांनी म्हणजे आम्ही खूप लोक असे बॅफमध्ये होते. म्हणजे मी ॲक्च्युली बॅचलर ऑफ अकाउंटिंग फायनान्स केलं आहे ग्रॅज्युएशनमध्ये. खूप लोक बॅफमध्ये होते. त्यांना म्हणजे आपल्या हर्ष सरांनी सांगितलं की तुम्ही CMA करा, आपल्या क्लासमध्येच आहे आपण. म्हणजे मी आज शिकवायला आहेत, धवल सर शिकवायला आहेत, देव सर शिकवायला आहेत, तसे बरेच टीचर्स शिकवायला आहेत. म्हणजे त्यांनी एक गायडन्स दिला की ग्रॅज्युएशनमध्ये तर काहीच होत नाही आणि MBAला पण आता काहीच किंमत नाही लागली आहे माझ्या मते, कोणी ऑफंड होऊ नका. बट मग तेच बोलले की एक तुम्हाला प्रोफेशनल केलं पाहिजे, तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली पाहिजे. की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि प्रोफेशनल एक्झाम तुम्ही दिलीच पाहिजे तुमच्या लाईफमध्ये. त्याचा एक्सपिरियन्स खूप सरळ असतो आणि खूप असा एक वेगळाच असतो की तुम्हाला तुमचं एक वेगळंपण भेटतं. तुम्हाला किती स्वतःला पुश करू शकता, तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममुळे कळतं. तुम्हाला ॲक्च्युली तुम्ही किती अचीव करू शकता, तुमच्यात किती दम आहे करण्यात, ते तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सनी समजतं. सो हां, हर्ष सर, मग मला हर्ष ट्युटोरियल्समध्ये भेटले आणि सेम त्यांनी पण खूप असं शिकवलं की म्हणजे तुम्ही लाईफमध्ये कसं राहिलं पाहिजे किंवा एथिक्स काय पाहिजेत तुमचे प्रोफेशनलमध्ये, आणि मेन म्हणजे अभ्यास कसा केला पाहिजे. त्यांनी मला ते शिकवलं. आणि त्याच हर्ष ट्युटोरियल्समध्ये माझे थर्ड गुरु मला भेटले की ते आहेत धवल सर. धवल सर म्हणजे लिटरली ग्रेट माणूस आहे, ग्रेट. तुम्ही त्यांना डाऊटसाठी कधीही कॉल करा, काहीही कॉल करा, ते एकदम चिलमध्ये तुम्हाला नीट समजेल. म्हणजे असे ते थोडेसे आहेत की मॅडम ऐसा वगैरे, म्हणजे तशा टाईपमध्ये आहेत ते, वैसे बोलतात, त्यांची लँग्वेज तशी. म्हणजे मुलं त्यामुळेच त्यांना म्हणजे त्यांच्या लेक्चर्समध्ये इंटरेस्ट खूप येतो.
आणि त्यांना म्हणजे माझी फ्रेंड आणि मी एकत्र CMA करत होतो. आम्ही लिटरली 11 वाजता धवल सरांना आणि हर्ष सरांना कॉल केला आहे, पॅनिक कॉल केला आहे की सर आमच्याच्यानी होतच नाही आहे, ग्रुप 1 आमचा ग्रुप 2 झाला आहे, पण आमचा हा अभ्यास नाही होते, आमचे 4 विषय आहेत आणि एकच महिना लिटरली 1 महिना आधी एक्झामच्या आधी सिद्धी आणि मी हे होतं असं होतं. आणि मग त्यांनी आम्हाला खूप छान गाईड केलं की तुम्ही असं डिवाईड करा, दिवसाला 2 ग्रुप 2चे विषय करा, ग्रुप 1चे विषय करा, त्याच्याबरोबर ग्रुप 2 करा. मग तुम्हाला ग्रुप 2 करून कॉन्फिडन्स येईल की हां मला हेच आहे तर मग मला ग्रुप 1 का नाही येणार. त्यांच्या स्ट्रॅटेजीज आत्तापर्यंत खूप बेस्ट होत्या आमच्यासाठी. त्यामुळेच गॉड ब्लेस आणि त्यांच्या ह्याच्याने आम्ही इंटर पण क्लिअर झालो. आणि अशीच देवाची इच्छा असेल आणि सर लोकांचा आशीर्वादाने आम्ही फायनल पण क्लिअर होऊ असं खूप इच्छा आहे. आम्ही खूप प्रयत्न करू. सो आता माझं हेच एवढं असं माझा हा फुल पॅसेज माझ्या गुरूंबद्दल होता. आणि मी त्यांची नावं घेतली नसतील पण ते पण माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॅक्ट देऊन गेले आहेत. तरी मग सगळ्यांनाच खूप थँक्यू की माझ्या लाईफमध्ये तुम्ही आलात, मला एवढ्या छान गोष्टी शिकून गेलात आणि माझ्या लाईफमध्ये मला एवढं प्रोग्रेस केलं, मला त्याच्यासाठी हेल्प केली, मला पुश केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मग आता आपण पुढचा हा ब्लॉग घरच्यांबरोबर कंटिन्यू करूया. बाय. सो आज गुरुपौर्णिमामुळे म्हणजे असं आमचं मंदिर एवढं असं छान सजवलेलं आहे, देवांना इथे भोग लावलेला आहे. आज पुरी, बासुंदी आणि बटाट्याची भाजी ह्याचा बेत आहे. सो आता आपण मम्मी वहिनींशी गप्पा मारूया. आता इथे सासू सुना मस्त गरमागरम पुऱ्या तळत आहेत. काय मग सगळ्यांना विश करा गुरुपौर्णिमेचं. सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या गुरूंबद्दल काय असं सांगावं वाटत असेल? तुमचे गुरु कोण होते? माझ्या सासूबाई माझ्या गुरु येतो. मग म्हणजे असतातच ना, आई आपली पहिली गुरु असते आणि सासू ही आपली कडक गुरु असते. सो वहिनी आता खरं सांगा की तुमच्या लाईफमध्ये असे कोण शिक्षक होते किंवा काही असं तुमचं इन्स्पायर कोणी केलं तुम्हाला सर्वात जास्त? माझे आजोबाच माझे पहिले गुरु होते आणि ते शिक्षक होते शाळेतले. शाळेमध्ये ते क्लासेस घ्यायचे. अच्छा. लहान मुलांचे वगैरे. ओके. ते शेवटच्या क्षणापर्यंत क्लासेस घ्यायचे. ॲक्च्युली आता वहिनींचे आजोबा नाही आहेत या जगात, बट जसं वहिनींनी सांगितलं की ते म्हणजे आजारी नव्हतेच ना ते एवढे. आजारी पडण्याच्या आधीपर्यंत ते क्लासेस घेत होते. म्हणजे लिटरली ते 90 इयर्सचे वगैरे झाले असतील तरी ते क्लासेस घेत होते. म्हणजे मग ते तसं सगळं होतं. आता माझं पण आता आमची मम्मी एक्सायटेड. आता आमची मम्मी सांगेल तुम्हाला. हां काय म्हणतेस? माझे गुरु पहिले माझे आई वडील, हो, नंतर मग आमचे प्रभुपाद आणि नंतर आता राधानाथ स्वामीच माझे गुरु आहेत. हां म्हणजे मला दीक्षा दिली आहे. हां. सो बेसिकली माझी मम्मी आणि पप्पा इस्कॉन टेम्पलचे आम्ही करतोच, तुम्हाला माहितीच आहे. सो त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही एक सर्टन पिरियड आणि झाल्यानंतर तुम्हाला दीक्षा भेटते. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ते दीक्षा घ्यावी लागते. दीक्षा देतातच. हा दीक्षा देतात. म्हणजे आपले जे गुरु आहेत ते दीक्षा देतात. तसे मम्मीचे आणि पप्पांचे राधानाथ स्वामी हे गुरु आहेत. दीक्षा घेतल्यानंतर खूप पथ्यपाणी असतात. नो कांदा लसूण मटणीचे ते तर बेसिक आहे. म्हणजे 16 माळी करायला लागतात ना मम्मी तुम्हाला? कंपल्सरी डेली 16 माळी करायला लागतात ह्या लोकांना. आणि म्हणजे ते लोक खूप डेडिकेशननी करतात. म्हणजे माझ्या मम्मी पप्पांसारखी कन्सिस्टन्सी पाहिजे की उठायचं, रोज तेवढी कामं करायची आणि 16 तास करायचं. म्हणजे ते बघायला गेलं तर कुठेतरी आमच्यासाठीच करतात. आम्ही नालायक लोक आहेत, आम्ही कायच नाही करत. पण आता ठीक आहे, करू आम्ही आमची पण वेळ आल्यावर. ते बोलतात ना की प्रत्येक गोष्टीची एक वेळ यायला लागते. सो होपफुली आमची पण लवकर वेळ येईल. आता बघूया. मम्मी आज मी म्हणजे तसं मागे व्लॉगमध्ये सांगितलंच आहे की आजचा बेत काय, तरी पण तू सांग की आज तू काय बनवलंयस? आज मी बासुंदी बनवली आहे. ओ माय गॉड. आणि पुरी आणि बटाट्याची पोळी भाजी. अच्छा, इथे चपात्या कोणासाठी चालल्या? चपात्या डब्यासाठी चालल्या. हो, आमच्या वहिनी कामाला जातात. तुम्हाला कसं वाटतंय मग वहिनी आज एवढा सकाळी बिचारा लवकर उठल्यात तर झोप वेप नाही येतं ना? नाही. उलट सकाळी उठलं की फ्रेश वाटतं. खूप छान म्हणजे होतं. हो, सकाळी उठलं की फ्रेश वाटतं.
आजचा व्लॉग हा शॉर्ट अँड स्वीट होता. आजचा व्लॉग हा माझ्या गुरूंसाठी, माझ्या आईवडिलांसाठी डेडिकेट केला आहे मी. म्हणजे त्यांच्यासाठीच तो असा मेन होता की म्हणजे त्यांनी माझ्या लाईफमध्ये काय असं कॉन्ट्रीब्यूट केलंय, काय केलंय, त्यांच्यासाठीच होता. आता होपफुली मी या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करू शकेल. माझ्या आईवडिलांची म्हणजे माझ्या ज्या गुरूंनी माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्यात, तसं बघायला गेलं तर गुरु काही अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणजे ते असं स्वतःचं सोडून ते असं विद्यार्थ्यांसाठी करत असतात. सो होपफुली मी पण माझ्या लाईफमध्ये कोणाला तरी असं काहीतरी ज्ञान देऊ शकते. भेटूया. होपफुली मी रोज ब्लॉग करायचा करेल, म्हणजे ट्राय करेल. होत नाही ॲक्च्युली ते माझ्याकडनं, पण मी शॉर्ट्स टाकत असते. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते शॉर्ट्स बघू शकता. चला आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.